हो. ठीक आहे. हो हो. हा. हो 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 करतो. आशा, आशा, आशा. काय झालं? आशा दिसत नाहीये. त्या बाहेर भांडी घासतायत. ओके. म्हणजे इथे कुणीच नाहीये का? आय मीन इथे कुणीच नाहीये का? आता सगळे इथेच होत्या. मोठी आई, गायत्री, माधवी काकी आत्ताच त्यांच्या खोलीत गेल्या. चहासाठी येतील परत. तुम्हाला कोणाला बोलवायचं होतं का? नाही 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 नाही. ऍक्च्युली ते आय मीन ऍक्च्युली मी हे काय? हे तुमच्यासाठी आणलं होतं. प्लीज खा. नको, असं नका करू. ही उपास नाही सोडू शकत. देवी आईला शब्द दिलाय. माझा ऐक, देवीला वाईट नाही वाटणार. कृपा करून मला उपास मोडायला लावू नका. ओके 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 ओके. कूल कूल. मी नाही सांगणार. ऍक्च्युली माझं अंतर्ज्ञान मला असं सांगतंय की तू कोणामुळे तरी हा उपास धरलायस. मिळालं उत्तर. माधवी काकी. माधवी काकीनं दुखावल्यामुळे तो उपास धरलाय. बरोबर? हे तुम्हाला कसं कळलं? सांगितलं ना, अंतर्ज्ञान. पण नेमकं काय घडलं ते नाही समजलं. मला दिलेली जेवणाची थाळी त्यांनी हातातून हिसकावून घेतली. मी स्वतःहून मागितली पण नव्हती. शी, तोंडाला पाणी सुटलं तुझ्या. घर काम करणारी बाई आहेस तू. असला हावरटपणा तुला शोभत नाही. हे श्रीमंतांचं खाणं आहे. खरं तर ना, तू या ताटाला हात सुद्धा लावायचा नाहीस. ती श्रीमंतांची होती का गरिबांची हे सुद्धा मला माहित नव्हतं. त्या खूप चुकीचं वागल्या माझ्याशी. पण म्हणजे मला त्यांचा राग नाहीये. त्यांचा काय, मला कोणाचाच राग नाहीये. माधवी काकी असं का वागते ते कळत नाही. तुझ्यासोबत जे घडलं ना ते मी समजू शकतो. मी जेवणासाठी फोर्स पण करणार नाही. पण मी हे खरंच तुझ्यासाठी आणलं होतं. माफ करा, मी हे खरंच नाही खाऊ शकत.
पण तुम्ही अजून जेवला नाहीत का? हो, मगाशी जेवलो. अगदी पोट फुटेपर्यंत जेवलो. बघितलं बघितलं. हे गुलाबजाम, हे श्रीखंड अनबिलीवेबल. अगदी यथेच्छ खाल्लंय. ऍक्च्युली मला ना भूक कंट्रोलच होत नाही. मी काय म्हणतो, बर येतो मी. बाय. बाकी जेवण अनबिलिव्हेबल. अनबिलिव्हेबल. बर बाय. मी मुक्ताला असं पाहू शकत नाही. तिचा उपवास सोडण्यासाठी काहीतरी करावंच लागणार आहे. माय गॉड, तर मलाच डेंजर भूक लागली आहे. कोणासाठी नाही, पण मला माझ्यासाठी तर काहीतरी करावंच लागणार.